हॅलो हाय नमस्कार मंडळी, मी प्रणाली कोर्लेकर तुमचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या या मराठी चॅनलमध्ये. चला आपली गाडी आलेली आहे विमलेश्वर ट्रॅव्हल्स. कोणाला लवकरात लवकर गावाला पोचायचं असेल किंवा गावावरनं मुंबईला लवकरात लवकर यायचं असेल तर ही ट्रॅव्हल्स उपयोगी आहे. कारण आता 8:30 वाजले, 8:30 वाजता ही गाडी सुटली आणि 3:30-4 वाजेपर्यंत ही गावाला गाडी पोचेल. ड्रायव्हरच्या पाठीमागची सीट मिळाली आहे, त्यामुळे पूर्ण रोड इथे दिसतोय. 60 गाडी चाललेली आहे आणि मला तर वाटतं ही लवकरच सकाळी लवकर पोहोचेल ही गाडी. 9:15 वाजलेले आहेत आणि आता इथे वैष्णवी हॉटेलला जेवायसाठी थांबली आहे गाडी. अपेक्षेपेक्षाही फास्ट आहे ही गाडी. आरिवली आलेला आहे आणि आरिवलीला बाकीच्या ज्या गाड्या आहेत, ट्रॅव्हल्स आहेत, ते सकाळच्या 4 वाजता 4:30 वाजता गाड्या येतात इथे. ही गाडी आलेली आहे रात्री 12:30 वाजता. आता रात्री 12:30 वाजलेले आहे. 4 वाजता पोहोचेल असं वाटलं होतं, पण मला वाटतं लवकरच पोहोचणार ही गाडी. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी आता आली आहे माझ्या गावामध्ये. रात्री 8-8:30 वाजता जी निघाली बस, ती 3:30 वाजता आमच्या गावाला येऊन पोचली आणि 3:30 वाजता मग आबाला बोलवलं होतं अनिल होळकरला रिक्षा घेऊन आणि मग त्याने घरी आणून सोडलं. थोडंसं झोप काढली आणि आता आम्ही इथे सगळी साफसफाई करतोय. पाठीखालचं जे होतं सामान वरती ठेवलं आहे, आत बाहेर ठेवलं आहे. खूप सारं सामान बाहेर ठेवलं आहे कारण बघा एवढं सगळं सामान बाहेर ठेवलं आहे. मोठ्या घरातलं पण सामान आहे देवाचं वगैरे. आता आम्ही हे सगळं झाडून धुवून वगैरे घेणार आणि नंतर मग आम्ही आमचं सामान व्यवस्थित लावणार. आणि इथे मंदात्या आलेली आहे साफसफाईसाठी. आणि पाण्याचं पण जुगाड झालेलं आहे. ड्रम खाली केलं आणि पाणी आलेलं भरतं आहे. इथे तात्यांचं काम चालू आहे. रेती येऊन पडली आहे आणि इकडे टॉयलेट बाथरूम बांधायचं काम चाललं आहे त्यांचं. आणि हा आमचा किचनची अवस्था. आता हे सगळं काढायचं, व्यवस्थित धुवून काढायचं मस्तपैकी आणि मग लावायचं सगळं सामान. आणि मग नंतर येणार शिमग्याला आम्ही यशला घेऊन. एक वाजलेलं आहे आणि आमची बऱ्यापैकी सगळी साफसफाई झालेली आहे. सगळीच झालेली आहे. फक्त आता सामान लावायचं आहे आणि पाठीमागचं जे डेक्शीवरचं सगळं सामान कचरा आहे तो सगळा काढायचा आहे, बाहेर जे पडलेलं आहे ते. आणि इथलं तर सगळी साफसफाई झालेली आहे. हे आता सामान लावायचं आहे आणि बाहेरचं जे आहे ते आतमध्ये आणायचं आहे. ते सगळं लावून झालं की मग बाकीची भांडी वगैरे पण आहेत रे बापरे. हे बघा, हे सगळी भांडी वगैरे घासायची तांब्याची पितळेची आहेत. ते आता पितांबरी आणायला लागेल मला. आणि इथे जी चूल होती मेन म्हणजे सांगायचं म्हणजे, इथे जी चूल होती जी लास्ट टाईम आपण बघितली होती त्याला मातीने लिपलेली वगैरे होती, ती काढली मी चूल.
आणि ती चूल आता इकडे ठेवलेली आहे सध्या आणि इकडचं सगळं साफ करायचं बाकी आहे. हे सगळं साफ झालं की मग चूल मी इथे लावणार, कारण घरामध्ये हे धूर होतं आणि मेन कसं होतं की आता यश येणार आहे आणि यश आल्यानंतर सगळं ते लाकडं वगैरे ओढण्याचं काम करतो, तो पेटलेली लाकडं वगैरे, त्याच्यामुळे मग मी इथे चूल लावणार आणि इथे चूल पेटवणार. इथलं वरचं पण बऱ्यापैकी तोडून झालेलं आहे, ह्या साईडचं राहिलेलं आहे, ते बघू आता नंतर कधी जमतं आहे. आणि हा वाला भाग थोडा साफ करायचा आहे. गुड मॉर्निंग. आजचा दुसरा दिवस आहे आणि आमचं सगळं सामान तर लावून झालेलं आहे. इकडं आता हे आल्यानंतर 2 तारीखला तेव्हा लावायचं. हे बाकी सगळं सडून वगैरे सगळं झालेलं आहे. आणि आत्ता सकाळीच इथे भटजी आलेले आहेत. आमचं जे मोठं घर आहे म्हणजे आमचं मूळ घर, त्या घरामध्ये म्हणजे ते जे मातीचं घर होतं ते मातीचं घर तोडून आता नवीन घर बांधलेलं आहे त्यांनी आणि चिऱ्यांचं घर बांधलेलं आहे आणि आज त्यांचा आडा चढवायचा आहे. तर त्यासाठी भटजी वगैरे आलेत आणि आपण पण जाऊया आता तिथे. काय काय तयारी चालली आहे, कसं करतात ते पण बघू. हे घर आहे, हे मातीचं बांधलेलं होतं, ते आता चिऱ्यांचं बांधलेलं आहे. एवढ्या मोठ्या पायऱ्या. ती मेन एंट्री आहे आणि इथे सगळं बांधकाम चाललेलं आहे. हा हॉल आहे पूर्ण मोठाच्या मोठा. इकडे एक रूम पडलाय आणि इकडे एक रूम. हा देवघर, इथे यांचं किचन आणि इकडे एक रूम आहे. 3.5-4 फूट जागा सुटली. आडा म्हणजे कसा, म्हणजे या बघा हा मी पण त्याच म्हणते, आडा म्हणजे काय? मी घरात नव्हतं. हा उभं हे वालं की असं वरचं मी काय जरा दुकानात गेलोय म्हणजे बाबीक मी दुकानात इलोय. ते आता हे करू, बांधू त्याच्यावरती. हा मग म्हणते येऊ सांग जरा. काय बांधणार? हो हाल मला आडं बांधायचं आहे ना. आडा म्हणजे काय असतो? आता नारळ बांधती. आणि एक आता हे लोखंड आहे ना, हा लोखंडामुळे ते लाकडाचं बांधतील आणि त्याच्यामध्ये सोन्याचा तुकडा टाकून पूजन करून वरती बांधतील. अच्छा, नारळ वरती बांधणार इथे मध्ये. मध्ये अच्छा. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ, मरणाची झळ साहवेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. तुझ्या दारी दाबी पांडुरंगी तळ, उन्मादाचा मळ झाकवेना. विठ्ठलाची आस वाढावी सरळ, विषाचे गरळ टाकवेना. जगण्या